नमस्कार अँड वेलकम टू द रिअल इस्टेट मार्केटिंग कोर्समध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजपासून आपला कोर्स सुरू होत आहे. तर आपल्या कोर्सचा पहिला टॉपिक असणार आहे बेसिक ऑफ ग्राफिक डिझायनिंग. कारण कुठल्याही प्रमोशनसाठी ॲडव्हर्टायझिंगसाठी आपल्याला क्रिएटिव्ह इमेज ही हवी असते आणि इमेजचा खूप मोठा रोल असतो मार्केटिंगमध्ये. सो प्लीज चांगल्या इमेजचा वापर करत जा. बरेच लोक मार्केटमधून इमेज बनवून घेता आणि मोस्ट ऑफ द लोक हे स्वतःच इमेज क्रिएट करत असतात. त्यामध्ये इमेज छान निवडतात ते लोक, बट कंटेंटमध्ये पण व्यवस्थित असतात. पण काही गोष्टींमध्ये मिसमॅच होऊन इमेज ही पूर्णपणे बिघडून जाते. त्यासाठी आपण एक टूलचा वापर करणार आहे, जे पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. त्यावर तुम्ही सर्व प्रकारचे पोस्टर, इमेज, फ्लायर्स तुमच्या WhatsAppसाठी, Instagramसाठी, YouTubeच्या थंबनेलसाठी, Facebookच्या पेज कव्हरसाठी इमेज सर्व प्रकारचे इमेज तुम्ही तिथे बनवू शकतात. हे टूल्स पूर्णपणे फ्री आहे. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला तिथे पैसे द्यावे लागणार नाही किंवा पेड फीचर्स पण आपल्याला यूज करायचे नाहीये. तर जे जे फ्री मटेरियल आहे त्याचा वापर करून आपण इमेज क्रिएट करून घेणार आहोत. तर चला बघूया कॅनव्हा. बऱ्याच लोकांना माहिती पण असेल कॅनव्हा. आणि जे लोक नवीन आहे कॅनव्हासाठी तर कॅनव्हा हे फ्री टूल आहे. त्यावरती तुम्ही मल्टिपल टाईपची इमेज बनवू शकता. तर सर्वप्रथम आपल्याला कॅनव्हावरती आपलं एक साइन अप करून घ्यावा लागेल. आपलं अकाउंट बनवून घ्यावा लागेल. तर जस्ट मी ज्या प्रकारे स्टेप फॉलो करतोय तुम्ही ॲज इट इज स्टेप फॉलो करत जा. ओके. आणि जे तुम्हाला वाटतंय एक नोटबुक घेऊन बसा, जेणेकरून समजायला आणि तुमच्या भाषेत तुम्हाला जे वाटतंय ते लिहत चाला. जेणेकरून जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल परत इम्प्लिमेंटला जाल तर ते तुम्हाला सोपं जाईल समजण्यास. ओके. तर क्रोम ब्राउझरमध्ये गुगलवरती तुम्ही सर्च करा कॅनव्हा. ओके. कॅनव्हा सर्च केल्यानंतर पहिलं जे असेल हे कॅनव्हा व्हिज्युअल सूट्स फॉर एव्हरीवन आणि हा ब्ल्यू वाला लोगो आहे कॅनव्हाचा, त्यावरती क्लिक करायचं आहे. ओके. हे कॅनव्हाचा इंटरफेस असा या प्रकारे ओपन होईल. तर यावरती आपण लॉग इन केलेलं नाहीये, तुम्हाला पण असाच फेस दिसत असेल. तर यावरती सिम्पली साइन अप बटन दिसेल तुम्हाला इथे. ओके. या साइन अप बटनवरती पहिले आपल्याला अकाउंट क्रिएट करून घ्यावा लागेल. ज्या लोकांचं ऑलरेडी अकाउंट आहे ते इथे लॉग इनच्या बटनवरती क्लिक करून डायरेक्टली लॉग इन करू शकतात. ओके. तर आपण साइन अप करून घेऊया. ओके. ओके. तर इथे तुम्ही दोन प्रकारे तुम्ही इथे लॉग इन करू शकता. एक सर्व फर्स्ट की तुम्ही तुमच्या Gmailने इथे लॉग इन करू शकता किंवा तुम्ही तुमच्या Facebookने सुद्धा इथे लॉग इन करू शकता. सर्वांना आता मोबाईल आणि लॅपटॉप हे अ, वापरण्यास सोपं आहे. त्यामुळे या ज्या गोष्टी तुम्हाला एक नॉर्मल वाटत असेल, तर त्याच्यावरती एक फॉर्मली तुमचं अकाउंट करून घ्यायचं आहे. हे फक्त इमेज क्रिएट करण्यासाठी अकाउंट असतं. त्यावरती जास्त काही नाही. ओके. तर आपण इथं मी Google सोबत अकाउंट क्रिएट करून घेतो माझं. तुम्ही पण तुमचा Facebook किंवा Googleचा ईमेल टाकून तिथे अकाउंट क्रिएट करून घ्या. ओके. आणि तुमचा Gmail पण तुम्ही लक्षात ठेवा, बिकॉज तुम्ही ज्या डिझाइन बनवाल, त्या डिझाइन इथे सेव्ह होत असतात. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तिथे काम करू शकतात. ओके. ओके. डायरेक्टली कंटिन्यू. ओके. इथे आपलं कॅनव्हा क्रिएट झालेलं आहे. ओके. असा इंटरफेस तुम्हाला इथे दिसत असेल.
तर आपलं कॅनवा लॉगिन झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला तिथे कॅनव्हाचा होम पेजचा इंटरफेस दिसत असेल. इथे सर्व प्रकारचे प्रोजेक्ट वगैरे, इथे मी काही डिझाईन्स वगैरे माझ्या बनवलेल्या आहेत त्या ऑलरेडी तिथे शो होत आहेत. तर आपण याला पहिले जाणून घेऊया कॅनवामध्ये काय काय असतं. ओके, तुम्हाला इथे होम पेज दिसतंय. ओके, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची इमेज जर बनवायची झाली तर सिम्पली तुम्हाला इथे क्रिएट अ डिझाइन, ओके, क्रिएट अ डिझाइन वरती जाऊन फक्त क्लिक करायचं आहे. हे मी ऑपरेट करतो, हे लॅपटॉपमधून ऑपरेट करतोय. तुम्ही पण लॅपटॉप किंवा पीसीचाच वापर करा जेणेकरून आपल्या ॲक्शन्स आणि प्रोसेस सेम असेल. ओके, यामध्ये आपण असं काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्राफिक डिझाइन नाही शिकवणार आहे. बेसिक जे आपल्याला डे बाय डे यूजसाठी वापरणारे, आपल्या पोस्टसाठी किंवा ॲडव्हर्टायझिंगसाठी ज्या आपण पोस्ट वापरणार आहे, त्यासाठी आपल्याला हे युजफुल आहे. जर तुम्ही अ, पैसे खर्च करण्याची चांगल्या प्रकारे तयारी असेल, तर तुम्ही मार्केटमधून छानशी इमेज तुम्ही बनवून घ्यावी. 200 ते 300 रुपये पर इमेज चार्ज करतात. तर तुम्ही मार्केटमधून ती इमेज बनवून घेऊ शकता. जर तुम्हाला वाटतंय की आपणच स्वतः सुरुवात करायची आहे, तर स्टार्टिंगला आपण या कॅनव्हाचा वापर करून इमेज बनवून आपला व्यवसाय किंवा आपलं प्रमोशन स्टार्ट करू शकता. तर सिंपल आपण क्रिएट अ डिझाइन नंतर आपण Instagram पोस्ट इथे सर्च करूया. Instagram, ओके. तर Instagram ही 1080 ची इमेज असेल Instagram पोस्ट स्क्वेअरवाली. ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे. इमेज सिलेक्ट करताना पण व्यवस्थित इमेज सिलेक्ट करा, कारण डिफरंट प्लॅटफॉर्मसाठी डिफरंट इमेज साईजचा वापर केला जातो. तर Instagram पोस्ट आपण सिलेक्ट करूया. ती आपल्याला ॲडसाठी पण उपयोगी येईल आणि आपल्याला स्टेटस वगैरेसाठी पण सुटेबल असते. एक स्टँडर्ड साईज म्हणतो आपण त्याला, तिथे ते आपण यूज करू शकतो. त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस इथे बघायला मिळेल. ओके. आता इथे एम्प्टी इमेज वगैरे आपण ॲड नाही केली आहे, त्यामुळे इथे तुम्हाला ब्लँक दिसतंय. तर पहिले जाणून घेऊया आपण थोडंसं त्याबाबत, की काय असतं Canvaमध्ये. ओके. तर डिझाईनमध्ये तुम्हाला वेगवेगळे ही डिझाइन आहे. डिझाइनमध्ये तुम्हाला वेगवेगळे अनेक प्रकारचे टेम्पलेट्स बघायला मिळतील. तर तिथे आपण सर्च करू शकता ज्या रिगार्डिंग तुम्हाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपल्याला रिअल इस्टेट रिगार्डिंग टेम्पलेट्स हवे. आपण तिथे सिम्पली टाकणार रिअल इस्टेट. ओके. रिअल इस्टेट सर्च केल्यानंतर खूप सारे इथे टेम्पलेट्स इथे आहे. तुम्हाला बघायला मिळतील. ओके. खूप त्यामध्ये जे फ्रीवाले इमेजेस आहे आपण तेच यूज करू शकतो. आपल्याला पेड सबस्क्रिप्शन घ्यायचं नाही आणि फ्रीवाले मध्ये पण आपण छान इमेज क्रिएट करू शकतो. सो प्लीज, ज्यांवरती असं प्रो नाव आहे ते यूज करू नका. कारण ते यूज केल्यानंतर ते डाउनलोड होणार नाही. डाउनलोडिंगसाठी ते सबस्क्रिप्शन मागेल. सो हे बघा, हे फ्रीवालं आहे. हे पण फ्रीवालं आहे. त्यामधले कुठलेही तुम्ही इमेज, बरेचसे इमेजेस, खूप सारे इमेजेस आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचा इमेज बनवू शकता. ओके. तर सिम्पली इथे तुम्हाला टेम्पलेट्स डिझाईनमध्ये तुम्हाला बरेचसे टेम्पलेट्स मिळतील. नंतर ओके, आपण एक सिलेक्ट करूया. हे टेम्पलेट तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर ती इमेज इकडे येईल. ओके. इमेजवरती जर तुम्ही जिथे जिथे क्लिक कराल, तो डेटा तुम्हाला एडिट करता येऊ शकेल. ओके. अशा प्रकारे तुम्हाला फक्त तुमचं कंटेंट जे असेल ते फक्त कॉपी पेस्ट करायचं आहे आणि त्यामुळे कलर कॉम्बिनेशन म्हणा, इमेज इमेज चूजिंग म्हणा किंवा प्रॉपर इमेज तुम्ही तिथे बनवू शकतात. फक्त तुम्हाला जिथे जे वर्ड्स आहेत तिथे तुमचे जे असणारे डिटेल्स आहे ती फक्त ॲड करायची आहे. ओके. इथे ॲड इमेज, एक्स्ट्रा इमेज पण ॲड करू शकतात. त्यानंतर सेकंड पार्ट आहे एलिमेंट्स.
एलिमेंट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयकॉन्स आहे, जसं की फोनचं, बिझनेस व्हॉट्सॲपचं, शेप्स वगैरे तुम्हाला जे जे आयकॉन्स पाहिजे ते एलिमेंट्समध्ये तुम्हाला मिळून जातील. नोट सुरुवातीला थोडंसं समजायला एक नोट म्हणून मी सांगतो, की सुरुवातीला थोडंसं समजायला तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल. पण जसं-जसं तुम्ही याचा वापर कराल, तितकं ते तुम्हाला सोपं जाईल. कारण थोडंसं कन्फ्युजन आहे सुरुवातीला. बऱ्याचशा गोष्टी तिथे दिलेल्या आहेत. तर लॅपटॉपवरती केलं तर आणखी तुम्हाला इझी जाईल. मोबाईलवरती खूप छोटं दिसतं त्याचं इमेजची साईज, एलिमेंटची साईज. तर बऱ्यापैकी ते असं थोडंसं गिजगिज म्हणतो आपण ज्याला, त्या प्रकारचं असतं. त्यामुळे लॅपटॉपचा वापर करा. ओके. इथे एलिमेंट्स आहे, वेगवेगळे एलिमेंट्स WhatsAppचे लाईन, सर्कल. जर तुमचा कलर टेस्ट किंवा कॉम्बिनेशन चांगला असेल, तर तुम्ही एलिमेंट्स मधले खूप सारे टूल्स वापरून पण तुमच्या इमेजला आणखी अट्रॅक्टिव्ह बनवू शकतात. त्यानंतर आहे टेक्स्ट, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फॉन्ट्स बघायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे फॉन्ट्स इथे तुम्हाला अवेलेबल आहे. फ्रीवालेच आहे मोस्ट ऑफ. ओके. त्यानंतर आहे अपलोड. ओके. अपलोड हे ऑप्शन एक खूप छान आहे, कारण त्या फीचर्समध्ये तुम्ही तुमची ॲक्चुअल इमेज, तुमची ॲक्चुअल जी इमेज आहे ती वापरू शकाल. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या पीसी मधली तुमच्या लाईव्ह एखादी इमेज तिथे ॲड करायची आहे. तर सिम्पली अपलोडमध्ये जायचं आहे. अपलोड फाईल तिथे म्हणायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरमध्ये तुम्ही जी शेअर केलेली इमेज असेल, ती सिम्पली ओपन करायची. तर ती इथे ॲड होऊन जाईल. ओके. आणि ती नंतर तुम्ही इथे वापरू शकता. तुम्ही इथे छान प्रकारे वापरू शकता. तर हे अपलोड फीचर्स पण छान आहे. त्याचाही तुम्ही वापर करू शकता छान प्रकारे. त्यानंतर प्रोजेक्ट्स तुम्ही जे बनवाल ते इथे सेव्ह होत जाईल. प्रोजेक्ट तुम्ही आत्तापर्यंत कुठले-कुठले बनवले, काय-काय डिझाइन बनवले ते ऑटोमॅटिक सेव्ह होत असतात. त्याही तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके. प्रोजेक्ट, ॲप्स, ॲप्लिकेशनचा तिथे ॲप्लिकेशन आहे, ज्यावरतून तुम्ही फ्री इमेजेस, व्हिडिओज वगैरे तुम्ही तिथून डाउनलोड करू शकतात. फोटोज, जर तुम्हाला एखादा फोटो डाउनलोड वापरायचा आहे, तर तेही तुम्ही इथे ॲड करू शकतात. खूप सारे फीचर्स आहेत रिअल इस्टेटचे. हे बघा प्रोमध्ये आहे. यावरती खूप आणि खूप ऑप्शन आहे. हे बघा, खूप इमेजेस पण तुम्हाला कॅनव्हा फ्रीमध्ये देत आहे आणि ह्या इमेजेस मग तुम्हाला कुठेही वापरू शकता ह्या इमेजेस तुम्ही डाउनलोड करून. ओके. ऑडिओ पण ॲड करू शकता बॅकग्राऊंडसाठी. बॅकग्राऊंडला तुम्ही तिथे ऑडिओ पण ॲड करू शकता. त्यानंतर व्हिडिओचं पण ऑप्शन त्यांनी तिथे प्रोव्हाईड केलं आहे. काही-काही लोकं व्हिडिओची ॲडव्हर्टायझिंग जास्त आकर्षित वाटते. तर व्हिडिओचं पण तिथे त्यांनी सॉरी ऑप्शन ॲड केलेला आहे. फॉर एक्झाम्पल आपण रिअल इस्टेटचा एखादा व्हिडिओ घेऊन टाकूया तिथे, किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही एखाद्या साईटचा, प्लॉटचा किंवा फ्लॅटचा व्हिडिओ काढलेला असेल. शॉर्ट, जास्त मोठा पण नाही ठेवायचा आहे. मिनिमम 15 सेकंदाचा व्हिडिओ तिथे तुम्ही ठेवायचा आहे. त्यावरती जास्त मोठा व्हिडिओ तिथे डाउनलोडिंग होत नाही किंवा किंवा सबस्क्रिप्शन मागेल. ओके. 15 ते 20 सेकंदाचा मिनिमम व्हिडिओ ठेवा. इथे तुम्हाला फक्त चॉईस करायचा कुठला सुटेबल असेल, कुठला चांगला वाटेल तुम्हाला, त्यानुसार तुम्ही तो व्हिडिओ सिलेक्ट करू शकता. हे बघा.
मग यावरती तुम्ही टेक्स्ट पण ऍड करू शकतात. जसं की थोडंसं यामध्ये खेळायचं आहे तुम्हाला, जेणेकरून ते आपल्याला एकदम डे बाय डे यूज सारखं. फेसबुक जसं नवीन नवीन आलं तेव्हा थोडंसं वापरायला कठीण वाटायचं, इंस्टाग्राम वगैरे. बट आता डे बाय डे आपण वापर करतोय, त्यामुळे ते आपल्याला सोपं जात आहे. त्यामुळे याचा थोडंसं सुरुवातीला तुम्हाला थोडासा स्लो वाटेल किंवा खूप साऱ्या ऑप्शनमुळे थोडंसं कन्फ्युजन होईल. बट डे बाय डे तो हे तुम्हाला वापरण्यास सोपं जाईल. ओके. इथे तुम्ही टेक्स्ट वगैरे पण ऍड करू शकता. वॉट एव्हर यू वॉन्ट तुम्ही ऍड करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा, तुम्ही त्याची साईज वगैरे पण तुम्ही शॉर्ट करू शकता. तर एक डेमो म्हणून आपण एक इमेज बनवूया, जेणेकरून ते तुम्हाला समजायला सोपं जाईल. ओके. तर एक आपण इमेज बनवून घेऊया, चला. ब्लँक. ओके. हे बाकीचे ऑप्शन तुम्हाला लक्षात आले असेल. तुम्ही वाटलंच तर एक्सप्लोर करा आणखी काय पर्टिक्युलरली प्रत्येक पार्टचा प्रॉपर माहिती करून घ्या स्वतः जाऊन, किंवा लॉग इन करून चेक करा काय काय आहे, आणि स्टेप बाय स्टेप फॉलो करा. ओके. तर आपण एक डेमो इमेज स्टार्टिंगला बनवून घेऊया रिअल इस्टेटची. त्यासाठी तुम्हाला एक फक्त तुमचं कॉन्टेंट तुम्ही लिहून घ्या. जसं मी इकडे ऍड केलेलं आहे माझं कॉन्टेंट, की या टूलचं नाव आहे गुगल इनपुट टूल्स. जर तुम्हाला मराठीमध्ये ऍड करायचे आहे तर सिम्पली गुगल इनपुट गुगल इनपुट म्हणून सर्च करायचं आहे क्रोमवरती. आणि गुगल इनपुट फर्स्ट वाला जे असेल त्यावरती ओपन, ट्राय इट आउट. इथे असं गुगल इनपुट ओपन होऊन जाईल. तर गुगल इनपुटचा असा फायदा आहे की इथे तुम्हाला मल्टिपल लँग्वेजमध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये राईट डाऊन करताय, तर ते डायरेक्टली इंग्लिशमध्ये होईल. मराठीमध्ये सॉरी इंग्लिशमध्ये करताय आणि ते मराठीत कन्वर्ट करायचं आहे, तर ते तिथे तुमची लँग्वेज सिलेक्ट करून घ्या. फॉर एक्झाम्पल आता आपण ते टाकूया, टू BHK. बघा इथे असं कॉन्टेंट क्रिएट करून घेतलेलं आहे. तर ओके, कॉन्टेंट आहे ते वापरायचं फक्त, बाकी काही नाही. आणि इथून थोडासा स्प्लिट आउट करतोय. नो प्रॉब्लेम, डन. इथे मी कॉन्टेंट लिहून घेतलं आहे. तुम्ही पण तुमच्या मोबाईलमध्ये किंवा व्हॉट्सअपमध्ये असं कॉन्टेंट क्रिएट करून घ्या, जेणेकरून फक्त कॉपी पेस्टचा आपल्याला वापर करायचा आहे. या टूलचं नाव आहे गुगल इनपुट. यामध्ये अशी खास बात आहे की तुम्ही जर आपल्या इंग्लिशमध्ये टाईप केलं तर ते ऑटोमॅटिकली मराठीमध्ये कन्वर्ट होतं. हे बघा, गुड मॉर्निंग. ओके. ॲज इट इज जसं तुम्ही मराठीत टाईप करा, इंग्लिशमध्ये टाईप करा, तसं आपले अ, ते टाईप होत जातं. ओके. सो असं कॉन्टेंट तुम्ही तुमचं क्रिएट करून घ्या, आणि नंतर फक्त कॉपी पेस्ट करायचं आहे. तर त्यासाठी आपण एक इमेज सिलेक्ट करूया, रिअल इस्टेट. इथे एक इमेज आपण सिलेक्ट करूया, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की इमेज कशी बनवू शकतो आपण. ओके. ही वाली छान वाटते. ही वाली आपण सिलेक्ट करूया. ओके. तर आपल्याला ही मराठीत टाकायची ना, तर मग सिम्पली
इकडचा डेटा आपल्याला फक्त कॉपी करून घेऊया आपण. कट केले तरी चालेल तुम्ही. ओके. जे वर्ड्स तुम्हाला चेंज करायचे ते तुम्ही डायरेक्टली त्यावरती क्लिक करून चेंज करू शकता किंवा डिलीटही करू शकतात. ओके, नो प्रॉब्लेम. हे बघा. आणि एने प्लॉट फक्त 18 लाखापासून हे आपले आलंय. आणि जे तुम्हाला नाही पाहिजे ते तुम्ही सिम्पली डायरेक्टली त्यावरती क्लिक करून डिलीट करू शकतात. आणि इमेजवरती क्लिक केल्यानंतर किंवा वर्ड्सवरती, लाईन्सवरती क्लिक केल्यानंतर इथे बरेचसे ऑप्शन येतात. ॲज इट इज फॉन्ट चेंज करू शकतात, कलर चेंज करू शकतात, नंतर त्याला बोल्ड करायचा की रेग्युलर ठेवायचा तसं पण करू शकतात. त्याची लाईनिंग तुम्ही चेंज करू शकतात. ओके. इफेक्ट्स इफेक्ट्स पण आहेत तिथे बऱ्यापैकी. तुम्हाला कुठला इफेक्ट द्यायचा त्यानुसार तुम्ही इफेक्ट पण देऊ शकतात. ओके. पोझिशन त्याची तुम्ही सिलेक्ट करू शकता. बॅकग्राऊंडला टाकायचं आहे का फॉरवर्डला घ्यायचं आहे. ओके. असे खूप सारे ऑप्शन आहे. जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला ते हळूहळू समजत जाईल. ओके. आपण सिम्पली इथे एनी प्लॉट फक्त त्याचा थोडासा आपण फॉन्ट इथून चेंज कमी करून घेऊया. एनी प्लॉट फक्त 11 लाखापासून आहे. नंतर आपण तिथे आपल्याला त्याचा लोकेशन काय आहे. ओके. टाकताना सिंपल इमेज ठेवा आणि कॉन्टेंट पण सिंपल ठेवा. लोकांना कळायला पाहिजे की किंवा कस्टमरला कळायला पाहिजे की काय आपण लोकांना शो करतोय. एक प्राइस जर तुम्ही डिस्क्लोज नसेल करत तर स्क्वेअर फूट तुम्ही तिथे ऍड करू शकतात. आणि लोकेशन लोकेशन पण तुमची एक प्रॉपर थो हिंट झाली पाहिजे लोकांना. हे बघा. ओके. आता जर मला याला लोकेशनचं साईन टाकायचं झालं तर मी कुठून टाकू शकतो? एलिमेंट मधून. हे बघा. ते सर्च करायचं लोकेशन. हे बघा. वेगवेगळे लोकेशनचे साईन तिथं दिसत आहे. आणि हे मला टाकूया. त्याची साईज छोटी मोठी करूया आपण. ते तुम्ही झूम आउट पण करू शकता, झूम इन झूम आउट पण करू शकतात. अजून काय टाकायचं आपल्याला? मोबाईल नंबर. नक्कीच तुमचा कुठलीही पोस्ट बनवताना त्यावरती तुमचा मोबाईल नंबर हा ऍड करा. बरेच लोक इमेज बनवतात आणि त्यावरती मोबाईल नंबर टाकत नाही. तर त्याचा एक तुम्हाला फायदा तिथे होणार नाही. कारण कधी कधी काय होतं, लोकांना समजत नाही की कॉन्टॅक्ट कोणाला करायचं. तर ते डायरेक्टली कंपनीला म्हणा किंवा कंपनीला कॉन्टॅक्ट करून घेतात. ओके. तर हे फीचर्स आपल्याला नसेल हवे. ओके. फॉर एक्झाम्पल हे फीचर्स मला नाही टाकायचे तर मी सिम्पली त्याला सिलेक्ट करेल आणि इथे डिलीट करून टाकेल. तिथे आपल्याला मोबाईल नंबर ऍड करायचा आहे. तिथून त्या साईडने आपण टेक्स्ट मध्ये जाऊया आपण. मोबाईल नंबर ऍड करूया. रॅन्डम नंबर आपण ऍड केलेला आहे तिथे. जस्ट फॉर तुमच्या माहितीसाठी आपण एक इमेज बनवून घेतोय.
इथून बॅक जाऊन तुम्ही अ, जर तुम्हाला वाटलंय की आपल्याकडून चुकीचं काय झालं तर इथे बॅक करून तुम्ही ॲज इट इज त्या पोझिशनवरती येऊ शकता. त्यामुळे ओके. आता फॉर एक्झाम्पल या नंबर पुढे आपल्याला WhatsAppचं साइन टाकायचं किंवा कॉलचं साइन टाकायचं तर आपण कुठून टाकू शकतो? एक्झॅक्टली एलिमेंट्समधून. पण सिलेक्ट करणार कॉलचं ऑप्शन. सुरुवातीला तुम्ही 2-3 पोस्ट त्यामध्ये बनवत जा. हे टाकूया आपण. ओके. कॉलचं ऑप्शन. आता ही लाईन थोडीशी मिसमॅच वाटते तर आपण तिथे ती डिलीट करूया आणि आपली वैयक्तिक लाईन टाकूया. तर परत एलिमेंट्स मधून आपण लाईन सिलेक्ट करूया. ओके. ओके. लाईन तुम्ही इथून ब्रॉड कलर पण चेंज करू शकता. लाईनचा येलो कलर टाकूया आपण. फॉन्ट वरती पण क्लिक करून तुम्ही फॉन्टचा कलर, शेप, इफेक्ट देऊ शकता. कलर आपण चेंज करूया. पण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या चॉईसनुसार. बॅकग्राऊंडचा पण तुम्ही कलर चेंज करू शकता. जस्ट तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तुम्हाला व्हाईट करायचं आहे पूर्णपणे व्हाईट करू शकता. ओके. व्हाईट असतील आणि तुमच्या कंपनीचा लोगो पण तुम्ही तिथे ऍड करायचा आहे. ओके. तर इथे अपलोड करून तुम्ही तुमचा लोगो ऍड करू शकता. ओके. हा लोगो आपण ऍड करूया सध्यापुरती. ओके. हे म्हणा किंवा इकडे असं साईडला तुम्हाला वाटते तिकडे तुम्ही तुमचा लोगो सेट करून द्या. अजून आपल्याला त्यामध्ये टॅगलाईन सपोज आपल्याला ऍड करायची. हे बघा एक टॅगलाईन मी इथे टाकलेली आहे की आजच खरेदी करा आपल्या स्वप्नातील घर. तुम्ही पण अशी एखादी टॅगलाईन मी ऍड करू शकता. सिम्पली कंट्रोल V करून तुम्ही पेस्ट करू शकता तिथं. कंट्रोल V. ओके. आजच खरेदी करा. ओके. अशा प्रकारे आपली इमेज क्रिएट झाली आहे. कॉपी पेस्ट करण्यासाठी सिम्पली इथे सिलेक्ट करायचं आहे. परत एकदा जाणून घ्या. सिलेक्ट करायचं आहे. Control C हे कॉपी करण्यासाठी आणि इथे येऊन तुम्हाला जर ते पेस्ट करायचं आहे तर फक्त कंट्रोल आणि व्ही दाबायचं आहे. ओके. कंट्रोल आणि व्ही दाबायचं आहे. अशा प्रकारे आपली एक सिंपल इमेज क्रिएट झाली आहे.
यामध्ये आपण जास्त वेळ नाही घेतला. अजून वेळ घेतला तर आपण आणखी चांगल्या प्रकारचे आपण इमेज तिथे क्रिएट करू शकतो. तुम्ही पण तुमच्या अशा बऱ्याच इमेज बनवू शकतात. वेगवेगळे फॉन्ट्स वापरा. डिझाइन पण चेंज करा आणि फ्री ऑफ कॉस्ट टूल आहे. त्यामुळे जितकं होईल तितके चांगल्या चांगल्या इमेज बनवत जा आणि डे बाय डे तुमच्या WhatsAppला, Instagramला चेंजेस करत जा. ओके. आणि जर ही मी इमेज आपल्याला डाउनलोड करायची आहे, तर कशा प्रकारे करायची ते आपण जाणून घेऊया. तर सिम्पली शेअर्स इथे नाव दिसत असेल. ओके. शेअर शेअर वरती क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड डाउनलोड वरती जाऊन इथे PNG सिलेक्ट आहे का चेक करायचंय. पीएनजी मध्येच कधी पण फाईल डाउनलोड करायची आहे, जेणेकरून त्याची क्वालिटी ॲज इट इज मेंटेन असते, फाटत नाही इमेज. PNG सिलेक्ट आहे का ते बघायचं आहे आणि इथे अ, कुठल्या पेजला तुम्ही तुमची बनवलेली आहे. आय मीन तुम्ही मल्टिपल पेज तिथे ॲड केलेले असेल, तर इथे बघा. हा 4 नंबरची इमेज आपण 4 नंबरच्या पेजला आपली इमेज प्रॉपर रेडी झालेली आहे. तर फक्त हे सर्व सिलेक्ट नाही करायचे. 4 नंबरची आहे इमेज आपली, ती डन करायची आहे. तुम्ही एक बनवली असेल तर तिथे येणार नाही. ती डायरेक्टली PNG येईल आणि तिथे फक्त डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे बघा, आपली इमेज डाउनलोड होतीये आणि इमेज आपली डाउनलोड झालेली आहे. जास्त काही नाहीये, फक्त थोडंसं फीचर्स जास्त असल्यामुळे थोडंसं त्यामध्ये तुम्हाला खेळायचं आहे. ओके. अशा प्रकारे तुमची इमेज इथे रेडी झाले आहे. ओके. तुमची इमेज तुम्ही शेअर पण करू शकता, WhatsAppला पण टाकू शकतात. अजून तुम्हाला वाटतंय काही ॲड करायचे, पॉइंट्स ॲड करा. पण अ, जितकं होईल तितकं इमेज सुटसुटीत ठेवा आणि क्रिएटिव्ह इमेज बनवण्याचा तिथे ट्राय करा किंवा जे टूल्स आहे ऑलरेडी टेम्पलेट्स आहेत त्याचा वापर करून फक्त एडिट करा आणि त्याची साईज वगैरे चेंज करून किंवा तुम्हाला जसं वाटतंय पोझिशनिंग चेंज करून इमेज प्रॉपर तयार करा. ओके. तर मला नाही वाटत यामध्ये काही जास्त अवघड आहे समजायला किंवा करायला. फक्त हा पार्ट असा आहे की पुढे आपल्याला Facebookचं जो आपला नेक्स्ट सॉरी पुढे जो आपला नेक्स्ट टॉपिक असणार आहे, त्यामध्ये आपल्याला इमेजेस लागणार आहे. म्हणून आपण हा पार्ट फर्स्ट कव्हर करून घेतला. नंतर आपल्याला ॲडसाठी म्हणा, पोस्टिंगसाठी, आपल्या अपडेटसाठी, प्रमोशनसाठी इमेजेस लागणार आहे. त्यामुळे आपण हा फर्स्ट टॉपिक कव्हर केलेला आहे इथे. सो प्लीज 3 ते 4 इमेज बनवून घ्या आणि एक तुमच्या प्रमोशनसाठी पण इमेज बनवून घ्या, जे आपल्याला पुढे आपल्या ॲडसाठी वापरता येईल. ओके. सो थँक यू.